हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचं टुडे स्पेशल हे खरंच खूप स्पेशल आहे, कारण आज आपण भेटतोय एका नवविवाहित दाम्पत्याला. खरं तर काही दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं आणि अगदी साधेपणानं त्या दोघांनी लग्न केलं. या लग्नाचा जो काही खर्च त्यांनी वाचवला तो अत्यंत सुंदर कामासाठी ते वापरणार आहेत. त्या दोघांनी 2 मुलं दत्तक घेतली आहेत आणि त्या 2 मुलांच्या प्राथमिक शिक्षणाचा खर्च आपले न्यूली वेड करणार आहेत. तुम्हाला आतापर्यंत कळलंय मी कोणाबद्दल बोलतेय. स्वागत करूया तुमच्या सगळ्यांचा आवडता अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि त्याची बेटर हाफ प्राजक्ता वायकुळ हिचं. या दोघांसाठी आम्ही लग्नानंतरचं स्पेशल केळवण अरेंज केलंय. आजच्या एपिसोडची उत्सुकता ही माझ्या चेहऱ्यावरनं टपकतीये असं मी म्हणेन. पुन्हा एकदा मी स्वागत करते नवविवाहित दाम्पत्य पृथ्वीक आणि प्राजक्ता. वेलकम टू राजश्री मराठी. स्वागत तुमच्या दोघांचं पुन्हा एकदा. थँक्यू. बरं, खूप प्रश्न आहेत माझ्याकडे, खूपच आहेत प्रश्न, पण त्याच्या आधी मला सांगा कसे आहात? मस्त मजेत. बरं, आता ना पृथ्वीक आपण सगळेच त्याला ओळखतो. आता पृथ्वीक आज एकटा आला नाहीये आपल्या एपिसोड, त्याच्या तो बायकोला घेऊन आलाय. तर असं तर होणार नाही की मी त्याला सांगणार नाही ओळख करून दे. तर ओळख करून द्या जरा पृथ्वीक सर. सगळ्यांना बघूया. नमस्कार. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. मी पृथ्वीक प्रताप आणि ही माझी सहचारिणी धर्मपत्नी प्राजक्ता वायकुळ. ओके. हाय प्राजक्ता, कशी आहेस तू? बरं, अगदी आठवडा काहीच दिवस झालेत लग्नाला असं म्हणूया. कसं चाललाय संसार? सुरुवात झाली आहे, अजून काही अंदाज येत नाहीये, बघू, पण छान आहे. मी ना प्रेक्षकांना सांगेन की आजच्या एपिसोडसाठी पृथ्वीक 40 मिनिटं लेट आला. तो कधीच लेट येत नाही. तो 40 मिनिटं का लेट आला याचं रिझन मला त्याच्याकडनं ऐकायचं आहे. तू 40 मिनिटं का लेट आला जरा सांग मला. सगळ्यात आधी खूप सॉरी की मी उशिरा. सॉरी नाही, मला कारण सांग 40 मिनिटं का लेट आला. कारण मी काय होतं, इतकी वर्ष आपल्याला एकट्या माणसाची कॅल्क्युलेशन्स माहीत असतात की एकटा माणूस सकाळी किती वाजता उठला तर किती वेळात तो जिथे जायचं आहे गंतव्यस्थानी तिथे किती वेळात पोहोचेल हे माहिती असतं ना. की मला बाबा 9चा कॉल टाईम आहे तर मी 7ला उठणार, 8पर्यंत माझं सगळं आवरणार, 8ला घरातनं निघणार, 9ला पोहोचणार. तर ते एकट्या माणसाचं कॅल्क्युलेशन माहिती आहे. आता ते जोड्याचं कॅल्क्युलेशन अजून पटकन कळत नाही, हळूहळू अंदाज येतो. म्हणजे आज माझ्या लक्षात आलं की मला 40 मिनिटं आणखीन जरा लवकर सुरुवात करावी लागेल तर आमच्या दोघांचं मिळून सगळं व्यवस्थित होईल आणि मग आम्ही एकत्र बाहेर पडू शकू. कोणी वेळ घेतला जास्त तयार व्हायला? प्राजक्ताने वेळ घेतला. ओके. सो 11 वर्ष झाली आहेत या दोघांच्या रिलेशनशिपला आणि खरंच खूप प्रश्न आहेत माझ्या मनात जे मला जाणून घ्यायचे आहेत. मी खूप खुश झाले जेव्हा मला कळलं पृथ्वीचं लग्न आहे आणि तो कशा प्रकारे लग्न करतोय. सगळ्या गप्पांकडे वळायच्या आधी तुम्हाला सुरुवातीलाच काहीतरी गोडाने सुरुवात करूया आपण. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हे असंच मोदक खाता येणार नाही आहेत. एक मस्तपैकी एक उखाणा घ्या आणि मग मोदकाचा श्री गणेशा करा असं मी म्हणणार आहे आता. म्हणजे म्हणाली ऑब्व्हियसली. चला. झाड मातीच्या नात्या इतकं सलोख्या इतकं घट्ट नातं जुळावं. झाड मातीच्या सलोख्या इतकं घट्ट नातं जुळावं. बहरावी प्राजक्ता हर जन्मी आणि वसुंधरे समी मिळावं. क्या बात आहे, खूप मस्त. आता जबाबदारी वाढली आहे. प्राजक्ता, संसारात थोडं भांडू, करू थोडी थट्टा. पृथ्वीक प्राजक्ताला केळवणाला बोलवल्याबद्दल धन्यवाद कोकण कट्टा. अरे वा. खूप मस्त. तर चला आता माझ्या मनातले सगळे प्रश्न सुरू करते. सगळ्यात पहिलाच प्रश्न, 11 वर्षाचं हे रिलेशनशिप कोणालाच माहीत नाही. म्हणजे मित्रपरिवाराला माहीत असेल जे काही, हे बिलकुल सोपं नाही आहे आजच्या सोशल मीडियाच्या जगात. विचारणार आहे मी त्याबद्दल, पण मला आधी सांगा की कधी भेटलात एकमेकांना, कधी सुरुवात झाली या सुंदर नात्याची? लेडीज फर्स्ट. आम्ही 2013 मध्ये भेटलो आणि थँक्यू प्रसाद खांडेकर दादाला, कारण आम्ही भेटलो प्रसाद दादाच्या ग्रुप थ्रू. तिथून एकांकिका मी करत होते आणि पृथ्वीकही त्या ग्रुपमधून करत होता. सो तसे भेटलो आणि मग सुरुवात. सो बेसिकली प्राजक्ता प्रसाद दादाच्या बाजूलाच राहायची, शेजारचीच खोली, दोन खोल्या सोडून. आणि एका एकांकिकेत एका पात्रासाठी त्याला कोणी फिमेल ॲक्टर मिळत नव्हतं. तर त्याने खूप शोधाशोध केली आणि खूप प्रयत्न केले आणि त्याने प्राजक्ताला विचारलं की तू करशील का? तर ती म्हणाली हो मी करेन.
कारण ती तोपर्यंत ना विवा कॉलेजमधून समहाव थोडे बहुत नाटकाच्या ग्रुपमध्ये अटॅच्ड होती आणि जात होती. सो तिने त्याची सुरुवात केली आणि ती एकांकिका गौरव मोरे करायचा. आणि त्याच्या 5 प्रयोगांनंतर गौरव मोरेला एक व्यावसायिक नाटक मिळालं आणि गौरव मोरे त्या नाटकाकडे गेला. तर दादा म्हणाला की एकांकिका तर मस्त आहे, आपण चालवली पाहिजे. म्हणून प्रसाद दादाने माझ्या मोठ्या भावाला फोन केला, प्रतीकला, कारण तो आणि प्रसाद दादा मिळून एक व्यावसायिक नाटक करत होते. सो तो म्हणाला की तुझा छोटा भाऊ जो आहे पृथ्वी, तो करेल का रे एकांकिका? दादा म्हणाला अरे हो, त्याला आवडेल, त्याला करायचंच आहे. आणि मी हो म्हणालो पटकन, कारण माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका होती जी मला लीड मिळणार होती. आणि मी या ग्रुपमध्ये आलो. तिथे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे तिथे प्राजक्ता आहे, जिथे म्हणजे आमची पहिली भेट झाली. सो तिथे मग हळूहळू आम्ही एकमेकांना ओळखू लागलो. हळूहळू मग मीच तिच्या प्रेमात पडलो. अच्छा, पहिले तू प्रेमात पडला? प्राजक्ता म्हणजे फारच, म्हणजे मला माहिती नाही, ती खूपच इंट्रोवर्ट अजूनही आहे थोडी. मी म्हणेन ॲम्बिवर्ट आहे थोडी. ती जेव्हा तिला व्हायचं एक्स्ट्रोवर्ट तेव्हाच ती होते, जेव्हा तिला इंट्रोवर्ट राहायचं तेव्हाच ती राहते. आणि तेव्हा ती तशीच होती, मोजकच बोलायची. तिचं मोजकं बोलणंच जास्त आवडायला लागलं मला, की अरे हे मोजकंच बोलते, खूप नाही बोलत. ही एक गूढता असते ना आपल्या एका व्यक्तीच्या विशेषणांची, ती तिने जपून ठेवली होती. आणि मला तिनं उलगडायला फार आवडत होतं प्रत्येक बोलण्यातनं. म्हणजे आम्ही मोजकंच बोलायचो आणि त्या मोजक्या बोलण्यात जेवढं होईल त्या दिवसात बोलणं तेवढंच. मग जास्त मी तिला त्रास नाही करायचो किंवा तिला नॅग नाही करायचो की मला सांग बोल, तुझ्याविषयी सांग, तुझ्याबद्दल सांग, तुझ्या कुटुंबाबद्दल. ती जेवढं उत्तर देईल, ती जेवढं बोलेल, तिच्याकडनं जेवढं सुरू होईल तेवढंच. पण प्रेम पृथ्वीकने व्यक्त केलं, पण तुला आधी मुलींना एक अंदाज असतो ना, एखादा मुलगा आपल्याला खूप अटेन्शन देतोय किंवा आपल्यात खूप इंटरेस्ट घेतोय, तर एक अंदाज असतो. तुला ती आयडिया कधी आली होती की ही मैत्री आता हळूहळू प्रेमात बदलते? तर ते काय दिवस होता तो? नाही, ऍक्च्युली अंदाज नव्हता मला, ते आउट ऑफ नोवेअर आलं. माझ्यासाठी सरप्राईज होतं, कारण मला पृथ्वीकने प्रपोज केलं तर त्याने मला डिरेक्टली तेव्हा लग्नासाठी विचारलं होतं. तेव्हाच? हो, लग्न करशील? आणि असं झालं की हे अचानक कसं काय, कुठून? म्हणजे कारण आम्ही हार्डली तेव्हा काही महिने प्रॉब्ली ओळखत होतो. महिनाच? हां, एखादा महिनाच झाला होता असेल. नाही, ऑगस्ट सप्टेंबर, 2-3 महिने. हां. आणि मग असं झालं हे कसं काय शक्य आहे? मग म्हणून मग मी म्हटलं की ठीक आहे, थोडा वेळ घेऊ. आणि नंतर वेळ घालवल्यानंतर रिअलाइज झालं ओके ठीक आहे, विचार करू शकतो. आणि मग ते झालं. एका महिन्यात तू प्रेमात पडलायस तिच्या भेटल्यानंतर? हो, अगदीच. म्हणजे बघ, तुला याचा अंदाज येऊच शकतो की मी एका महिन्यात प्रेमात पडलो, कारण मला माहिती होतं की 11 वर्ष टिकवेल. मला माहिती नाही, पण मला फारच विश्वास आहे तिच्यावर. म्हणजे तिला नाती जपता येतात. मला हे खूप मस्त वाटलंय की तू एका महिन्यात प्रपोज तर केलंस, पण त्या टेम्पररी गोष्टी तू म्हणजे 11 वर्षाआधी तू त्याचा विचार केला नाहीस. करणार तर लग्न करणार. आणि खूप ब्युटिफुल गोष्ट आहे प्राजक्ता. असं होतं ना की प्रपोजल येतात आपल्याला, किंवा प्रपोजल कोणतरी बोलून जातं की प्रेम आहे, पण लग्न करेल का हे पहिल्याच भेटीत किंवा प्रपोजलमध्ये कुठला मुलगा भेटत नाही. हीच पृथ्वीबद्दलची स्पेशल गोष्ट वाटली तुला? एक्झॅक्टली, कारण म्हणजे याआधी ऑफकोर्स विचारलं होतं बऱ्याच जणांनी, पण लग्नासाठी तू म्हणालीस तसं कोणीच विचारलं नव्हतं. तो पहिलाच मुलगा होता ज्याने लग्नासाठी विचारलेलं. सो ते खूप कुठेतरी क्लिक झालं मी म्हणेन. वाह, खरंच म्हणजे खूप सुंदर गोष्ट आहे. आणि मला ना बेस्ट गोष्ट आहे ही आजच्या दिवसातली, की लग्नासाठी एखादा मुलगा पहिल्याच वेळेत विचारतोय. ॲक्च्युली रिलेशनशिप सुरू झालं आता आपलं, ते 11 वर्ष. त्याच्यामध्ये तुम्ही लिटरली एकमेकांना ग्रो होताना बघितले. कॉलेजचे दिवस, काम आणि आत्ता लग्न. 11 वर्षाचा हा प्रवास आज जो मी विचारला, कसा होता 11 वर्षाचा प्रवास? स्ट्रगलचा असणार ऑब्व्हियसली. सोपं नाही आहे काम करणं म्हणा, किंवा आपल्या नात्याचं लग्नात रूपांतर करणं. ही 11 वर्ष कशी होती तुमच्यासाठी? काय काय शिकवणारी, काय काय कसली जाणीव करून देणारी होती प्राजक्ता? खूप पटकन निघून गेली. आत्ताही मला असं वाटतंय की 11 वर्षाचा स्पॅन नव्हता तो, ॲक्च्युली खूप पटकन संपला तो स्पॅन. आणि ती खूप, जसं तू म्हणालीस की एकत्र ग्रो झालोय. सो जे काही चेंजेस झालेत एकमेकांत एवढ्या वर्षांमध्ये ते पाहिलेत. ते एक्सेप्ट पण करणं, काही गोष्टी रिजेक्ट करणं, सगळं एकत्र घडलंय, एकत्र मोठे झालोय. आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी मी अप्रिशिएट करते आमच्याबद्दल, की एक्सेप्ट करून पुढे आलं. पृथ्वी, 11 वर्ष कशी होती? मला खूप मिक्स इमोशन्स आहेत या 11 वर्षात, कारण सगळंच घडलं. म्हणजे बऱ्याच जणांना असं काय होतं, कधी कधी आपण सोशल मीडियावरती फोटो पाहतो एका छान कपलचा, आणि त्यांना हसताना बघून आपल्याला असं वाटतं की त्यांच्यात सगळं छान सुरू आहे, त्यांच्यात सगळं छान सुरूच असतं.
पण ते सगळं छान सुरू राहण्यासाठी ना आधी खूप हेवेदावे, खूप भांडणं, राग रुसवे, फुगवे, परत प्रेम, लाड भावना, अशा बऱ्याच गोष्टी बिल्ड झालेल्या असतात, ग्रो झालेल्या असतात त्यांच्या नात्यासोबत, ज्या कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे. या 11 वर्षात आम्ही जितकं प्रेम केलं कदाचित त्यापेक्षा जास्त भांडलो असू, पण त्या भांडणांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं प्रेम होतं त्यातनं, आणि भांडणं प्रत्येक नात्यात हो, आणि ती झालीच पाहिजेत, नाही तर मग कळणार काय समोरच्याला काय वाटतं आणि गोष्टीबद्दल. मुळात त्या भांडणातनं कळतं की आपल्यातले गुणदोष काय, त्यांच्यातले गुणदोष काय, समोरच्यातले. मग ते एक्सेप्ट करण्यात जास्त मजा आहे की माझ्यात हा गुण आहे, माझ्यात हा दोष आहे, पण तो माझा पार्टनर सढळ हसते, जे असेल ते एक्सेप्ट करतोय, त्याला काहीही त्याच्यात फिल्टर नाही आहे, त्याच्यात कुठलाही एक किंतु परंतु नाही आहे, आणि त्याने ते एक्सेप्ट केलं. त्या 11 वर्षात ना खूप गोष्टी घडल्या अशा पद्धतीने सुद्धा, ज्या आम्ही समहाव दोन्ही एंड्सने ना खूप टिकवून ठेवल्या होत्या. कधी कधी अशा सुद्धा सिच्युएशन्स आल्या की आता हे नातं नाहीच टिकणार, आता हे नातं टिकवायचंच नाही, आता हे नातं टिकूच शकत नाही, असंही अगदी. पण पुन्हा मग सरते शेवटी काय होतं ना की तुमचा पार्टनर तुमच्यासाठी काय घेऊन आलाय, तो तुमच्या लग्न हे कधीच 2 माणसांचं नसतं, हे 2 कुटुंबांचं असतं. माझं लग्न होण्यामागे सगळ्यात मोठा हात माझ्या आईचा सुद्धा आहे, कारण मी माझ्या आईला आजपर्यंत खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न केला. मी ते नेहमी करत असतो, मला ते नेहमी करायचं असतं की मला मम्मीला ते सगळं द्यायचंय जे तिने आतापर्यंत अनुभवलं नाहीये. आणि ही सेम गोष्ट प्राजक्ताने केली 11 वर्षात माझ्या मम्मीसाठी. म्हणजे आजपर्यंत मी आईसाठी सगळं केलंय, पण मी आईला घेऊन कधीच ट्रिपला नाही गेलोय कुठल्याच. पण सगळ्यात जास्त ट्रिप्स जर आईने केल्या असतील तर त्या प्राजक्ता सोबत केल्या. छान जमतंय सासूबाईंची. कारण द डे 1 ज्या दिवशी मी हिला प्रपोज केलं होतं, द मोमेंट शी सेड येस, त्याच्या 2 तासांनी मी घरी येऊन आईला सांगितलं होतं की हिच्याशी मला लग्न करायचं. लगेच सांगितलं? हो. कारण मला मला कुठलंच ते नको होतं की किंतु परंतु, की आपण जरा वेळ घेऊया, मग आधी आपण एकमेकांना पडताळून पाहूया. ते करायचंच आहे ना. पूर्वीच्या काळी जेव्हा अरेंज मॅरेज व्हायचे तेव्हा लोक ह्याच जर्नीतनं मोठे व्हायचे ना, एकमेकांना ओळखत. गेली 11 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखण्याचाच प्रयत्न करतोय. अजूनही मला ती पूर्ण माहित नाही, अजूनही तिला मी पूर्ण माहित नाही. हो, म्हणजे रोज काहीतरी नवीन येतं आणि असं होतं की हे नाही माहिती मला, हे अजूनही. कधी कधी माझं एखादं आवडीचं गाणं तिला माहीतच नसतं, कधी कधी तिला आवडणारं फूल मला माहीतच नसतं, आणि मला आनंद आहे की मला ते माहीत नाही. कारण मला जेव्हा ते अचानक कळतं ना तेव्हा मला कळतं, अच्छा बरं हे होय, अच्छा. तर त्याच्यात मला आणखीन गंमत येते की अच्छा, अरे हे मी विचार नव्हता केला. सो ते ना आम्ही ती घडी तशीच ठेवली. मी जे म्हटलं ना की एका व्यक्ती विशेषणांबद्दल गूढता निर्माण होते आपल्याला, की हा माणूस कसा असेल रे. तो जर रोज तोच माणूस असेल ना तर मला कंटाळा येईल, पण तोच माणूस रोज मला नव्याने भेटत राहील ना तर मला मज्जा येईल. तर ती मज्जा आमच्या नात्यात हळूहळू गेली 11 वर्षाची ग्रो होती ती ही आहे. वा, खूप मस्त. पण जसं आता पृथ्वीक म्हणाला प्राजक्ता की अशा अनेक मुमेंट्स असतात आपल्या आयुष्यात जिकडे कस लागतो आपला नातं टिकवायचा, किंवा ती स्टेज असते ना ती सोपी नसते पुढे जाणं. अशा वेळी ना कुठेतरी एकाने एक स्टेप मागे येणं गरजेचं असतं, राईट. तुमच्या दोघांपैकी ती व्यक्ती कोण होती इतक्या वर्षातली की हे नातं आपलं ठरलंय लग्न करायचं, हे टिकवलं पाहिजे, एक स्टेप मागे येणं असतं ना, ते कोण होतं? मी खरं सांगू तर तुला एक स्टेप मागे येणं हा प्रकार ऍक्च्युली तसा होत नाही, कारण आम्ही दोघंही जर आम्हाला वाटतं की नाही हे करेक्ट आहे तर आम्ही खूप ठामपणे त्यावर बोलतो. एक जी गोष्ट मी खूप अप्रिशिएट करते आणि मी 100% क्रेडिट देईन त्याचं पृथ्वीकला, कारण पृथ्वीक कधीच गोष्ट सोडून देत नाही, की जरी वाद झाला तरी तो ही एन्शुअर्स की तो मिटेल आणि त्यानंतर सगळं सॉर्ट झाल्यानंतर आपण पुन्हा कंटिन्यू करू. तर तो ती गोष्ट लेट गो नाही करत आणि त्यामुळे ते टिकणं जास्त इझी होतं. माझ्या ना ते स्वभावातच आहे, म्हणजे नॉट अबाउट ओनली रिलेशनशिप्स, पण माझ्या मैत्रीत सुद्धा माझं कोणासोबत भांडण झालं ना, किंवा मला एखाद्या माणसाबद्दल काहीतरी कळलंय की माणूस माझ्याबद्दल काही बोललाय, किंवा माझं आणि त्याचं डायरेक्ट काहीतरी भांडण झालंय, तरी मला ना त्या क्षणाला खूप राग आलेला असेल, मी त्या क्षणी त्या माणसाशी अर्वाच्य भाषेत बोललो असेल, भांडलो असेल, तरी नेक्स्ट डे मी स्वतःला खूप काम करतो. कारण 5 मिनिटांच्या 10 मिनिटांच्या हाय पिच मधल्या भांडणांसाठी आपण एक 5-10 वर्षांचं नातं तोडणं मला योग्य नाही वाटत कुठल्याच बाबतीत. सो मी ना ते कदाचित काही जणांना असं वाटतं की हा का धरून बसलाय, झाली ना ती गोष्ट जुनी, पण मला असं वाटतं की ती जुनी गोष्ट ना आपण नामशेष त्याचं जे काय आहे ते ती केली पाहिजे, ती गोष्ट ती घालवली पाहिजे, ती विरली पाहिजे हवेत.
आपल्या चांगल्या आठवणींमध्ये ती कडू आठवण नसली पाहिजे. सो त्यासाठीचे प्रयत्न असतात. आणि अगेन आता हा झाला हिचा मोठेपणा की असं माझ्याबद्दल म्हणते, पण सगळ्यात जास्त एक स्टेप मागे येणं प्राजक्ताने केलं सगळ्यात जास्त प्रत्येक गोष्टीत. म्हणजे माझ्याकडनं कधी चुका झाल्या असतील, कधी तिच्याकडनं सुद्धा चुका झाल्या असतील, तरी ती ना खूप खूप शांतपणे एका योग्य वेळेची संधी घेऊन ती मला त्या गोष्टी सांगते सुद्धा की सी माझ्याकडनं असं असं झालंय, पण आपण ते सॉल्व्ह करू शकतो, आपण ते रिझॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे एक स्टेप मागे येणं हिला खूप जास्त चांगलं जमतं. त्यामुळेच कदाचित आम्हाला पुन्हा एक चांगला रिस्टार्ट मिळतो. पण जसं तू सांगितलंस घरी लगेच 2 तासात रिलेशनशिप, तू कधी सांगितलंस घरी? युजली असं असतं की मुलीच्या घरच्यांना कन्व्हिन्स करणं म्हणजे मुलाच्याही बाबतीत असू शकतं, असं टास्क असतो राईट. आणि लव्ह मॅरेज आत्ता खूप इझी झालेलं आहे, कारण सोशल मीडिया म्हणा किंवा आपलं बदलती लाईफस्टाईल म्हणा, पण ते काही वर्षांपूर्वी या गोष्टी वेगळ्या होत्या राईट. प्राजक्ता, कसं तू कधी सांगितलंस आणि पृथ्वीला कन्व्हिन्स करावं लागलं घरी, का सोपं होतं सगळं? काय घरी तसं सांगावं नाही लागलं. आईला म्हणजे आमचे कॉन्व्हर्सेशन जे काही सुरू होते त्यावरून आईला अंदाज होताच की ओके काहीतरी चालू आहे, पण आईने त्यावर म्हणजे कधीच प्रश्न नाही उभा केला की हे काय आहे आणि हे काय वगैरे वगैरे, असं कधीच काही झालं नाही. आणि इव्हेंच्युअली कन्व्हिन्स करण्याची गरज नाही पडली मी म्हणेन, कारण गोष्टी ऑटोमॅटिकली सेटल होत गेल्या. दोघंही एकमेकांच्या करिअरमध्येही व्यवस्थित सेटल झालो, त्यामुळे कन्व्हिन्स करण्याची गरज नाही पडली. ते आपोआप झालं आणि सगळेच तयार होते त्यासाठी आणि खुश आहेत इनफॅक्ट सगळे. आई तर ओके होतीच, म्हणजे आईकडून असा नकार नाही आला कधी त्यासाठी. आणि मग बाबा पण इव्हेंच्युअली ओके होते, भाऊ माझा तयार झाला. सो रिलेटिव्हजना पण मग हळूहळू म्हणजे एनिवेज पृथ्वी तेव्हा व्यवस्थित त्यानंतर दिसतोय टीव्हीवर आणि सगळं छान चालू आहे, त्यामुळे कोणाचाच काही आक्षेप नव्हता मी म्हणेन त्यावर. पण हे क्विक झालं, त्याच वर्षात झालं का? नाही ऑफकोर्स त्यासाठी बरीच वर्ष गेली, कारण आमचं दोघांचंही खूप क्लिअर ओपिनियन होतं त्याबद्दल की जोपर्यंत सेटल होत नाही तोपर्यंत लग्नाचा विचार नाही करायचा आहे. सो इंडिव्हिज्युअल करिअरमध्ये. आणि त्यामुळेच म्हणजे 11 वर्ष जी लागली आहेत त्याचं कारण तेच होतं, कारण आता आम्ही खूप जे आम्ही ठरवलं होतं की ओके आम्हाला या वयापर्यंत या लेवलपर्यंत पोहोचायचं आहे, तिथे पोहोचलोय समहाऊ नियर बाय होती. म्हणते तेच आहे अगेन की काही गोल्स ठरवले होते की वयाच्या 25शीत हे घडलं पाहिजे, वयाच्या 26शीत हे घडलं पाहिजे. जे ठरलं होतं की वयाच्या 30शीपर्यंत इतकं सेटल होणं गरजेचं आहे. माझ्या बाबतीत माझं असं ठरलं होतं की काही झालं तरी 32च्या पुढे नाही, 32च्या आधी सगळं घडलं पाहिजे. आणि हे ठरलं होतं कारण आम्ही भेटलो तेव्हाच मी काहीतरी 21 वर्षांचा होतो, 21-22 वर्षांचा होतो, काहीतरी 20-21 वर्षांचा, 21 वर्षांचा. त्यामुळे असं घडलं होतं की बोलणंच झालं होतं की इथून पुढची 10-12 वर्ष, इथून पुढची 10-12 वर्ष असं बोलतानाच सतत व्हायचं की कसं करायचं, जर आपल्याला लग्न करायचं असेल तर काय करता येईल, थांब इथून पुढची 10-12 वर्ष मी चांगलं काहीतरी काम करीन. अरे हो, पण जर झालंच तर राहायचं कुठे, आपण घरच नाही आहे तुझं, तर कसं करायचं. ती मला म्हणाली होती मी 40 सुद्धा नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण हक्काचं करूया ना. तर म्हटलं हां. तर त्याच्यावरती पण माझं तेच उत्तर होतं की इथून पुढची 10-12 वर्ष. कारण मला एक तप जो असतो ना याच्यावर माझा खूप विश्वास आहे. आपण जे आपल्या संस्कृतीत ते चालत आलेलं आहे की एक तप, आपण एखाद्या गोष्टीची मनोभावे तपश्चर्या करणं फार गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी किमान 12 वर्ष एक तप द्यावा लागतो. हो, हे त्या तपातली गोष्ट आहे. ती तपश्चर्या आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय, बस बाकी काही नाही. आणि अगेन मनोभावे निस्वार्थीपणे, काही त्याच्यात वेगळा स्वार्थ नाहीये. फक्त जर माझ्या आयुष्यात एखादी मुलगी येते तर तिला तितकंच प्रेम, तितकाच आदर आणि तितकंच सौख्य मिळावं जेवढं तिला तिच्या आईवडिलांच्या घरी मिळालं. सिम्पल थॉट होता. आणि तितकंच सौख्य, तितकाच आदर, तितकाच प्रेम माझ्या कुटुंबियांना तिच्याकडनं मिळावं, जे घडत होतं. तू गोल सेट करतोयस पृथ्वी, तुला कळतंय? कारण तू जे सांगतोस ना मला असं वाटतं हे ऐकत राहावं, कारण तू जे आता जो विषय काढलास ना की ती रिस्पेक्ट म्हणा किंवा तो आनंद आहे जो तिच्या घरी मिळालाय ना तिला माझ्या घरी, हे खूप रेअर आहे आणि या गोष्टीची खरंच जास्त गरज आहे. तर केळवण जसं मी म्हणाली आहे तर उपाशी न ठेवता जरा जेवण मागवूयात आपण आणि मग पुढे जाऊयात, कारण माझे प्रश्न संपणार नाहीयेत. जागा करून देते जेवणासाठी. हे मस्त आहे, छान आहे, आवडलं. तू लाजतेस का? मला असं वाटतं प्राजक्ता लाजते आहे. ती प्रॉबब्ली तिच्यात खूप एटिकेट्स आहेत, फूड एटिकेट्स किंवा टॉकिंग एटिकेट्स, अशा बऱ्याच गोष्टी असल्यामुळे ना ती हळूहळू तुला खुली किताब तसं नाही, ते शांत. मी म्हटलं ना
प्रत्येक पानावर एक वेगळी मिस्ट्री आहे हळूहळू. वा वा, आय होप ती मिस्ट्री या इंटरव्ह्यू मध्ये उलगडणार आहे हळूहळू करत. आयुष्यभर नाही उलगडणार, मी प्रयत्न करतो. पण ते छान आहे ना की तुला रोज काहीतरी सरप्राईज मिळतंय. हेच मस्त आहे की अजून डे बाय डे डेव्हलप होतील गोष्टी. स्टार्टर्स सुरू करा. कुठून सुरू करणार आहेस प्राजक्ता? मला माहिती आहे. बटाट्याची काप. तू आता सांगत होतास प्राजक्ताबद्दल, अभिनेता नवरा आपला. प्राजक्ता, मला तुझ्या फील्ड बद्दल जाणून घ्यायचं. तसं मी तुझी लिंक्डइन प्रोफाईल बघून आली आहे. हे काय कौतुक आहे मला माहिती आहे याचं की कोण आहे यार ही मुलगी. थांबा, लिंक्डइन सांगते. म्हणजे मला फारच कौतुक वाटलं जेव्हा तुला कळलं की हिचं प्रोफेशन काय आणि तुम्हाला सांगितलंस की HR. आणि म्हटलं की अरे तुला कसं माहिती. मी तिचं नाव लोकांना बऱ्यापैकी माहित नाही अजून, तर हिला प्रोफाईल माहिती आहे. अभ्यास करून आले मी. हा प्राजक्ता, सांग मला. राजश्री मराठी. सो मी ऑलमोस्ट 9 वर्ष झाली मी जॉब करते आणि इनिशियल 2-2.5 वर्ष हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये होते मी आणि मग त्यानंतर कॉर्पोरेट्समध्ये आता सध्या ॲडमिन म्हणून मी काम करते. ओके, पण तुला अभिनयाची सुद्धा आवड होती आधी? सुरुवात? हो, करायचे मी कॉलेजची. मी पहिली 2 वर्ष डहाणूकरला होते आणि त्यानंतर मग विवा कॉलेज विरार. सो आणि मग प्रसाद दादाचा ग्रुप ऑफ कोर्स. सो ही 3 ठिकाणं होती की जिथे तो एक कम्प्लीट एक्सपिरियन्स मला घेता आला आणि इट वॉज प्लेजर. ते तू ह्याला भेटणार होतीस म्हणून त्या एकांकिकेमध्ये आली होतीस ना? खूप कमाल गोष्ट सांगू प्लीज. हा, तुला खोटं वाटेल पण थोडासा तुमचा रिसर्च कमी पडलाय सगळ्यांचा. पण जर तुम्ही गुगलवर रिसर्च केलं तर 2012 साली ह्या मुलीने इंटरनॅशनल फिल्म केलेली आहे, रेड गोल्ड नावाची. बरोबर, रेड गोल्ड. एका फिल्म मध्ये हिने काम केलेलं आहे आणि इंटरनॅशनल. असं काही नाहीये की मराठी सिनेमा, तेलुगू सिनेमा, भारतीय सिनेमा, आंतरराष्ट्रीय सिनेमा तिने 2012 साली केलेला आहे. पण मग तू अचानक का फील्ड बदललीस? अगेन इट इज ऑल अबाउट द सॅक्रिफायसेस. की तुम्ही तुमचं नातं टिकवण्यासाठी कोण, मगाशी तू प्रश्न विचारला होतास की कोण स्टेप बॅक करतं, पूर्ण श्रेय गेलाय. कारण आम्ही दोघंही एकत्र काम करतच होतो. माझ्या आधी ही काम करत होती, मी सुद्धा त्याच दरम्यान काम करत होतो. AGM नावाचं एक हिंदी प्रोडक्शन आहे. बरोबर, AGP ग्रुप फार नावाजलेलं प्रोडक्शन आहे. ते हिंदी नाटक करतात. तिथे सुद्धा ही काम करत होती. ही डहाणूकर कॉलेजमधून नाटक शिकत होती, विवा कॉलेजमधून करत होती. मराठी कला मंच प्रसाद खांडेकर दादाचा जो आहे तिथून एकांकिका करत होती. हे सगळं तिचं व्यवस्थित सुरू असताना, बरं ती दिसायला सुद्धा माझ्यापेक्षा फारच उजवी आहे, तिचं सगळं छान सुरू असू शकलं असतं, राहू शकलं असतं. असं असताना वन फाईन डे प्राजक्ता एक निर्णय घेते आणि ती मला येऊन सांगते की मला असं वाटतं की मी थांबायला हवं. तर मी म्हटलं कशात? तर ती मला म्हणाली की आपण दोघंही एकत्रच स्ट्रगल करणार, मग त्यात मी पण सक्सेसफुल नाही झाली आणि तू पण सक्सेसफुल नाही झालास तर काय करायचं? तर म्हटलं काही नाही, आपण आणखीन प्रयत्न करायचे. ती म्हणाली त्यापेक्षा आपण असं करू ना की एकाने कोणीतरी सेटल होऊया आणि दुसऱ्याचा स्ट्रगल सोपा करूया. तर मी म्हटलं म्हणजे काय? तर ती मला म्हणाली की मी थांबते, मला असं वाटतं की मी थांबायला हवं. आणि आता अगेन ते आय डोंट नो तिला असं का वाटलं तेव्हा. ती असं म्हणाली की माझ्यापेक्षा चांगलं करतोयस तू. आता हे मला पण अजूनही वाटत नाही की मी हिच्यापेक्षा चांगलं काम करतो, कारण ही उत्तम काम करायची. काम करताना पाहिलंय. सो त्याचं जे पॅशन आहे ना ते खूप वेगळ्या लेवलचं आहे की, आणि आय वॉज प्रिटी शुअर की मी तेवढ्या पॅशनेटली नाही करणार ते. सो त्याने करणं जास्त योग्य होतं. पण ही खूप मोठी गोष्ट आहे. तिने ठरवून थांबवलं स्वतःला. ती म्हणाली की मी थांबते, मी जॉब करते. आणि इनिशियल स्टेजला ती म्हणाली ना की पहिली 2 वर्ष तिने हॉस्पिटॅलिटी केली, तिचं फील्डच नाही आहे. आमच्या नात्याच्या आय गेस 1-2 वर्षांनंतर तिने असं ठरवलं की इनफ. 2 वर्षांनी ती म्हणाली की नाही तू कर, तुला काही मदत लागली ना की मी करेन. आणि आय एम नॉट किडिंग. म्हणजे अगदीच तेव्हा तर माझ्याकडे पण मी पण शोधाशोध करत होतो. तर प्रवासाला एक सोपं गणित होतं माझं की मी हिला भेटायला बोरिवलीला यायचो. सो मी विक्रोळीवरून C60 नावाची एक बस पकडायचो. एक एक्सप्रेस बस निघते जी बोरिवलीला तुम्हाला 1 सव्वा तासात पोहोचवते. आणि खिशात मोजून त्या तिकिटाचे पैसे, एक 5,000 रुपयाचा बेस्टचा यायचा, तो मी काढला होता. ऑल ओव्हर मुंबईचा पास, महिन्याचा 1,000 रुपयाचा पास तो मी काढला होता.
बसमध्ये बसायचो, हिला भेटायचो. आम्ही अगदीच पैसे असतील तर अमूलचं एखादं आईस्क्रीम खायचो, नाहीतर ठाकूर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मॅगी खायचो जी 10 रुपयाला मिळायची, आणि एक नेस्लेचं चॉकलेट यायचं जे 20 रुपयाला मिळायचं. असे 30 रुपये, म्हणजे टोटल खिशात किमान 50 रुपये असतील तर आमचा पूर्ण दिवस निघायचा. आणि अगदीच आम्हाला वेगळं काही खायचं असेल सेम पैशात तर एव्हरशाईन नावाचा एक एरिया आहे बोरिवलीत, तिथे मका मिळतो 10 रुपयाचा, इतक्या थर्माकोलच्या ग्लासमध्ये, ज्याच्यात तो मीठ आणि चटणी टाकून देतो, बस बाकी काही नाही. आणि आम्ही तो खाऊन पूर्ण दिवस काढायचो. किती सुंदर आहे, खूप सुंदर. सो तिने तेव्हाच असं ठरवलं होतं त्या 2 वर्षाच्या फेजमध्ये की हे बदलूया ना आपण, आणखीन सोपं करूया. तेव्हा एक मालिका लागायची, होणार सून मी या घरची नावाची. सो ती मालिका त्यांची लव्ह स्टोरी पूर्ण बस स्टॉपवरती घडली होती. इफ यू रिमेंबर, श्री जान्हवी बस स्टॉप. आणि मला घरी जायची घाई असायची कारण खूप उशीर व्हायचा. मी सकाळी निघायचो 7:30-8च्या दरम्यान, आणि मग पुन्हा मला घरी जायची घाई असायची की उशिरा गेलो तर आई ओरडणार आहे. सो आम्ही पूर्ण वेळ ना, मी आल्यानंतर ठाकूर कॉलेजमध्ये आम्ही जे काही एकांकिकाची रिहर्सल करायचो ती झाल्यानंतर पुढचा पूर्ण वेळ आम्ही दत्तानीच्या बस स्टॉपवरती बसलेलो असायचो. 1.5 2 तास गप्पा मारत, फक्त काही नाही करायचो. C60 मला तासाला 2 जाताना दिसायच्या, जेव्हा मी बघायचो जाऊ दे, आणि असं जाऊ दे, हरकत नाही, कारण ही बोलतीये. हा जो काळ आम्ही बघितला नाही एकत्र, तेव्हा तिने असं ठरवलं की नाही, स्ट्रगल सगळ्यांच्याच वाट्याला नको, मी थांबते, तू काम कर, तू तुझं जे काही पॅशन आहे ते परस्यू कर, त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या मी करेन. सो हे जे 50 रुपये हातात होते ना, कधी कधी ते पण नसायचे. तेव्हा ही 4,000 पगार असेल तुला, 4 नाही काय 10,000, 10 ते 11,000 रुपये. त्या 11,000तले 1 ते 1,500 रुपये मला द्यायची की कर, एक काम कर, कधी कधी उशीर झाला ना, बसराला यायचंय तुला, कांदिवलीला बस थांबते, जरी ती एक्सप्रेस असली तरी पण ना खूप स्टॉप्स घेते, रिक्षाने 195-200 रुपये काहीतरी व्हायचे तेव्हा, आता 350 काहीतरी होत असतील, 300-350, तू तसा ये रिक्षाने, तर ही ते 1,000 रुपये द्यायची. सो मला ना तेव्हाच लक्षात आलं होतं की हा यार, निर्णय चुकलेला नाही. मी म्हटलं ना, माणूस एका महिन्यात उगाच प्रेमात नाही पडत, निर्णय चुकला नव्हता. आणि मी म्हणेन सॅक्रिफाईस हा शब्द मला नाही पटत आहे, कारण मी म्हणेन तो खूप वाईज डिसिजन होता आणि विचारपूर्वक घेतलेला डिसिजन होता, कारण ठरलं होतं की राहायचं एकत्र. सो या गोष्टी मॅन्डेटरी होत्या की हे करावंच लागणार होतं, त्यातला तो एक भाग होता. सो मी सॅक्रिफाईस नाही म्हणणार त्याला. म्हणजे माझ्याकडे ना, मी जेन्युअनली सांगते पृथ्वी, माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत यावर बोलायला. असं कोणी करत नाही. आपल्या करिअरची ती एक वर्ष असतात ना, की जेव्हा आपल्याला हे पण काम करूया, ते पण काम करूया, बऱ्याच गोष्टी आपल्या समोर असतात, कारण आपल्याला सगळंच करायचं असतं, स्वतःला प्रूफ करायचं असतं. अशा वेळी की आपण आहोत ॲक्टिंगसारख्या फील्डमध्ये आणि बॅकआउट होऊन आपण नोकरी करतोय, हे अजिबात सोपं नाही आहे. यू नेवर नो, उद्या पृथ्वी खूप मोठा स्टार झाला, काही होऊ शकतं, खूप अनप्रेडिक्टेबल आहेत गोष्टी, हे जग हां, आता तो आहे स्टार, ही इज स्टार. तिचं मॅनिफेस्टेशन क्रेझी आहे. आमचं लग्न मी एवढं कधीच मॅनिफेस्ट नाही केलं जेवढं तिने केलंय. तेच मला तिला विचार प्राजक्ता, त्या वयामध्ये म्हणजे करिअरच्या एकदम सुरुवातीला ही मॅच्युरिटी कशी आली? म्हणजे मला खरंच ऐकून घ्यायला आवडेल, हे खूप इन्स्पायरिंग आहे की आपण काय त्या वयात विचार करतो, ही मॅच्युरिटी कशी आली? नाही माहीत, फक्त एवढंच, मी जसं म्हटलं तसं एक काहीतरी गोष्ट क्लिक झाली आणि आय वॉज शुअर की हां, हे शेवटपर्यंत टिकवायचं आहे. तर त्यामुळे सेकंड थॉट नव्हता कधी. मग ते टिकवण्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तेवढे करायचं, इतकंच ठरलं होतं. आणि हा त्याचाच एक पार्ट होता. तू खा जरा, सगळं खाऊन जायचं आणि माझ्याकडनं अजून तुला हवं ते सगळं. पण 2024 वर्ष पृथ्वी, मी तुझं वर्ष आहे असं म्हणेन. सुंदर घर झालं, आपण याच वर्षात इंटरव्ह्यू केला होता. सुंदर घर झालं, लग्न झालं. लग्न केल्यानंतर तुम्ही एक फार छान डिसिजन घेतला. तुम्ही अगदी साधेपणे कोर्ट मॅरेज केलं, साधेपणाने लग्न केलं. तुम्ही 2 मुलांचा शिक्षणाचा खर्च करताय, प्राथमिक शिक्षणाचा. आत्ता ना एक म्हणतो ना की शान शौकत म्हणा किंवा छान दिसण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. म्हणजे या इतक्या ग्लॅमरच्या जगामध्ये सगळं बाजूला करून एक साधेपणा तुम्ही निवडला. एक तर 2024 हेच वर्ष का लग्नासाठी? हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हा आहे कोर्ट मॅरेज. आणि तिसरा प्रश्न हा इतका सुंदर विचार कोणाच्या डोक्यातला आहे? हा ॲक्च्युली म्युच्युअल डिसिजन आहे. म्हणजे हा 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 मी सगळं श्रेय तिलाही नाही देणार आणि सगळं श्रेय मलाही नाही ठेवणार. कारण आम्ही दोघांनीही लहानपणापासून अशा सिच्युएशन्स पाहिलेल्या आहेत. हे आपण ना सगळे मिडल क्लास आहोत. हो, आणि आपण हे मान्य केलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की
की जे जे सेलिब्रिटीज आहेत आता ते सुद्धा मिडल क्लासच आहेत. आपण कधीच अप्पर क्लास नव्हतो, आपण कदाचित अप्पर क्लास होऊ, पण ते होण्यासाठी ना आपल्याला एक सुरुवात हवी होती, जी मला वाटतं जी अख्ख्या जगात एकच गोष्ट तुम्हाला त्याची सुरुवात करून देऊ शकते, ते म्हणजे शिक्षण. आम्ही दोघांनी ही गोष्ट ना खूप जवळून पाहिली. म्हणजे प्राजक्ताचं बॅकग्राऊंड कोणालाच माहीत नाही आहे, पण ते इतकं असं म्हणजे मला सांगताना पण कसं तरी होतं बऱ्याचदा की प्राजक्ताचे बाबा हँडिकॅप्ड आहेत. सो त्यांचा जोगेश्वरीला एक STD-PCOचा स्टॉल होता. STD आणि PCO काळांतराने ते पण बूथ्स पण गेले मोबाईल फोन आल्यामुळे. त्यामुळे तिने अत्यंत दारिद्र्य पाहिलेलं आहे, अत्यंत. म्हणजे विचारू नकोस एवढं. मग त्यामुळे ती जेव्हा तिच्या 11,000 1000 मला काढून देते ना, तेव्हा जास्त आदर त्याचसाठी वाढतो. तिची आई घरभांडी आणि धुणी भांडी करायची, जी तिने जॉबला लागल्यानंतर थांबवलं जबरदस्ती की आई नको करू शकताय. हे जेव्हा आपण बघत असतो ना की इतक्या सगळ्या वाईट परिस्थितीतनं त्या दोघांनी, हिच्या आई वडिलांनी हिच्या भावाचं शिक्षण केलं. दोघंही MBA ग्रॅज्युएट आहेत, दोघंही. जेव्हा ते केलं ना तेव्हा मला असं होतं की अरे किती मोठी गोष्ट आहे, की किती परिस्थिती कितीही बिकट असू दे, फक्त तुम्हाला शिक्षणाची साथ मिळाली ना, तुम्ही सगळ्या गोष्टी बदलू शकता. आज 11,000 रुपये कमवणारी प्राजक्ता खूप पैसे कमवते. म्हणजे मला ते खूप वाटतात, बऱ्याच जणांना ते कमी वाटतील. खूप पैसे कमवते आणि त्याच्यासाठी मधली 11 वर्ष गेलेत. प्रत्येक वर्षी 10,000 रुपये वाढलेत असं समजू आपण. काय होतं ना, हे जेव्हा वाढत जातं ना तेव्हा त्याच्या मागे तुला थॉट कळतो की का. कारण एका माणसाला समाजात फक्त वागायचं कसं, वावरायचं कसं इतकंच नाही शिकवलंय, त्याला व्यवहारज्ञान शिकवलं गेलंय, त्याला टेक्स्टबुक स्टाईल जगणं शिकवलं गेलंय आणि ते शिक्षणात नाही. आणि हे दोघांनीही पाहिलंय. माझं काहीच नसताना माझा मामा जेव्हा मला कुठनं तरी इथे घेऊन येतो मुंबईत, मला आणि माझ्या भावाला दोघांनाही शिक्षण करण्यासाठी भाग पाडतो की तुम्ही शिकलं पाहिजे, तुम्ही मोठं झालं पाहिजे. आणि मग लक्षात येतं की अरे दोघांमध्ये म्युच्युअल गोष्ट एकच आहे. दोघांनाही कुठलीही गोष्ट सर करण्यासाठी एकाच गोष्टीने बळ दिलं, ते म्हणजे शिक्षणाने. कारण दोघांकडे इनफ मुबलक नॉलेज होतं कुठल्या तरी गोष्टीचं, की मी ही गोष्ट अशी का करतोय, मी हे असं का बोलतोय. मला प्रश्न विचारता येऊ लागले, मला प्रश्न पडू लागले, कारण मी शिक्षण घेतलं होतं. ज्यांनी शिक्षण नाही घेतलं त्यांनाही प्रश्न पडतात, पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं टोलवली जातात. ज्यांच्याकडे शिक्षण असतं ना, त्यांची प्रश्न आणि त्यांचं राहणं, त्यांचं जगणं कधी टोलवलं जात नाही, कारण त्यांना सिरियसली घेतलं. सो आम्ही दोघांनी हा खूप एक असा विचार केला की आपण काय करू शकतो. एक गोड गोष्ट प्राजक्ता बोलली. आमच्या लग्नाचा एक साधारण 14-15 लाख रुपये खर्च आला असता सगळं करायला. येस. तर ती म्हणाली की ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे. तर मी म्हटलं मग आपण SIP करू, आपण फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करू. त्याच्यावर ती मला म्हणाली की आपण ह्युमन इन्व्हेस्टमेंट करू. आणि मला असं की हा यार काय वर्ड आहे यार, ह्युमन इन्व्हेस्टमेंट. आपण माणसात गुंतवू, आपण एका लेकरात गुंतवू. मला मान्य आहे सरकारने बऱ्यापैकी प्राथमिक शिक्षण फ्री केलेलं आहे आणि वगैरे वगैरे, पण खूप गोष्टी मिळत नाहीत त्यांना. बरोबर आहे. काही शाळा अजूनही फीस घेतात, ज्यांना सरकार मान्य, ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत जिथे काही जणांना असं वाटतं आम्ही शिकावं, तिथे फीस घेतल्या जातात. कधी कधी ना जरी फीज माफ असतील तरी शैक्षणिक सहल वगैरे याच्या फीस थोड्याफार, कम्प्युटर क्लासेस असतात तिकडे किंवा क्राफ्ट असतं, खूप खर्च असतो. इनफॅक्ट हल्ली मला असं वाटतं की खूप गोष्टी अवेलेबल आहेत आपल्याकडे. त्यांना एखादं डिजिटल माध्यम दिलं तर शिक्षणासाठीचं, जे आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय की डिजिटली शिकवता येईल. त्यांना एखाद्या लायब्ररीची मेंबरशिप मिळवून देता येते का, जिथे त्यांना खूप पुस्तकं अवेलेबल असतील, मग त्यांना कशाचीच भीती नसेल, वाचा बिंदास्त, काय हवं ते वाचा, मग तुम्ही शाळेत नाही गेलात. सो ही जी शिक्षणाची जबाबदारी आहे ना, ही स्पेसिफिक कुठल्या तरी शाळेतच घालणार आम्ही त्यांना आणि वगैरे अशी नाही आहे. ही फ्री हँड आहे. त्यांच्या NGOने मला सांगावं की हे कधी आम्हाला या गोष्टींची अपेक्षा आहे या मुलांसाठी, मी त्यांना ते पुरवणार. मग त्याच्यात फक्त शिक्षण येत नाही, त्याच्यात त्यांची मौज मस्ती पण येते. एक्स्ट्रा करिक्युलर त्यांना एखाद्या खेळात काय ना, नैपुण्य आपण कुठल्याही खेळात मिळवू शकतो. जर त्यांना त्या खेळासाठी काहीतरी हवं आहे, एखादं इक्विपमेंट हवं आहे, एखाद्याला क्रिकेटर व्हायचं, त्याला बॅटच हवी, पण चांगल्या प्रतीची हवी, चांगल्या क्वालिटीची हवी, तर त्यासाठी, कारण अगेन हे सगळं शिक्षणच आहे. प्रत्येकानं आपापल्या ऑक्युपेशनमध्ये, आपापल्या विचारांमध्ये एक प्रकारचं
नैपुण्य मिळवावं, महारत मिळवावी एवढीच आमची अपेक्षा आहे आणि त्यातनं त्यांना मोठं करता यावं बस. जर ती 2 माणसं आज, ती 2 मुलं आम्ही जी निवडली आहेत, ती जर उद्या खूप चांगलं शिकली आणि त्यांनाही असं वाटलं ते माझ्यापेक्षा खूप गर्भश्रीमंत झाली भविष्यात, त्यांचं म्हणजे ते गर्भश्रीमंत नाही आहेत पण ती भविष्यात खूप श्रीमंत झाली आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी गर्भश्रीमंती अनुभवली, तर त्यांनी किमान 10 मुलांना शिकवावं एवढी माझी इच्छा असेल. खूप मस्त विचार आहे हा पृथ्वी, कमाल आहे. प्राजक्ता, पण 2024 हेच वर्ष का लग्नासाठी? म्हटलं की जसं काही गोल्स होते स्वतःचे सेट केलेले स्वतःसाठी, ते कम्प्लीट करायचे होते आणि घर हे सगळ्यात महत्त्वाचं गोल होता त्यातला. सो त्यामुळे 2024, सो ते घर होईपर्यंत काही वेळ गेला पण हरकत नाही, ठीक आहे, ते झालंय आणि खूप सुंदर झालंय. आता 2 मिनिटं ब्रेक घ्या आणि प्लीज खा. पण जेवण कोण छान बनवतं? जेवण कोण, म्हणजे प्राजक्ता बनवतच असेल? नाही, मला असं झालं की मला कन्सिडर केलं गेलंय की मला जेवण बनवता येतं, असं झालं. मला नाही येत तुला जेवण बनवता? फार मोजकं. मला भात लावता येतो, खिचडी मी ताजी शिकलोय, मला ऑमलेट्स करता येतात, मॅगी सुद्धा उत्तम करतो, चहा तर मी त्याच्यात पटकन स्किल आहे का मॅगीमध्ये? असतं. हा, म्हणजे कांदा, मिरची, मसाला मॅगीची मॅगी. गंमत आहे ना, मसाला ते लक्षात घ्या. हो, बेसिक कोणी बनवेल ग, एक काहीतरी एक तो एक्स फॅक्टर असायला हवा ना, त्यासाठी थोडे फोडणीची मॅगी. हो, फोडणीची मॅगी. बरं, तर प्राजक्ता उत्तम जेवण बनवते. अगदी 11 वर्षामध्ये तुम्हाला एकमेकांच्या फूड चॉईसेस या उत्तम कळल्या असतील, मे बी त्या सेमही असतील तुमच्या. बरं, एक तर किती फूडी आहात आणि जेव्हा बाहेर खायला जाता तेव्हा सगळ्यात पहिले काय ऑर्डर करता? आधीपासून जर सांगा मला, कसं कसं ते बदलत गेलं मला ऐकायला आवडेल. फूड ऑर्डर करणं हे कधीच अगेन रहस्यमय नातं आहे आमचं फार. कारण आम्हाला नाविन्य फार आवडतं दोघांनी. एकच गोष्ट प्रत्येक वेळी नाही मागवत आणि हे ठरलेलं आहे. स्टार्टर्स बेसिक, आपण कधी कुठे गेलो आणि आपल्याला भूकच लागली तर खायचंच आहे, तर स्टार्टर्स जे काही प्लॅटर्स येतात ते आम्ही बेसिक प्लॅटर्सच मागवतो, कारण त्याच्यात पण व्हरायटी हवी आम्हाला, ती खातोच. पण जेवण मागवणं ना हे प्रत्येक मीटिंगला बदलत राहतं. आम्ही मेन्यू पूर्ण आधी वाचतो, पूर्ण menu. कुठे गेल्यावर हा, म्हणजे ओके इथे काय आहे आम्ही विचारतोय बरंच की तुम्ही सांगा इथे काय छान मिळतं आणि मग आम्ही ते ट्राय करू. म्हणजे आम्हाला असं नाहीये की अरे पावभाजीच खायची आहे, कम्फर्ट फूडच हवं असं असं नाही, काही नाही. एक्सपेरिमेंट करतो आम्ही खाण्यासोबत. मध्यंतरी आपण काय खाल्लं होतं का, काहीतरी तो एक इटालियन आयटम खाल्ला होता आपण, ना आठवत नाही तसं ना, पण तो आवडला नाही आपल्याला, म्हणजे तो जसा अपेक्षित होता तसा आला नाही, आवडला नाही, पण आम्ही खाल्ला तो. आमचं असं झालं की नाही ठीक आहे, एक्सपेरिमेंट, ये खा के देखा, अब वापस नहीं खाएंगे. ओके. प्राजक्ता, रिलेशनशिप ठीक आहे, सगळं छान किंवा समजून घेणं असतं, पण लग्न आणि आपलं घर सोडून एका दुसऱ्या घरामध्ये जाणं हे कितीही जरी नाही म्हटलं तरी स्ट्रेस येतो, राईट? तुझी तर छान मैत्री आहे पृथ्वीच्या आईबरोबर, तरी पण मला सांग ती मुवमेंट किंवा काय बॅक ऑफ द माइंड विचार होते की आता आपण लग्न करतोय आणि आपण जातोय त्याच्या घरामध्ये, मला ती मुवमेंट ऐकायला आवडेल. मी घाबरलोय. हा, मी घाबरलोय. तू घाबरलाय म्हणजे अरे मैत्री म्हणजे सासवा सुना आता काही खरं नाहीये म्हणजे काय. येस प्राजक्ता. होतं, खूप प्रेशर होतं, कारण जसं पृथ्वी मगाचपासून म्हणतोय की बरीच वर्ष ओळखतो एकमेकांना, पण तरीही रोज काहीतरी नवीन गोष्ट एक्सप्लोअर करतोय एकमेकांबद्दल. सो त्या गोष्टीचं प्रेशर आहे आणि ते कायम राहील की ओके व्हॉट नेक्स्ट, तो एक थॉट असणार आहे कायम डोक्यात. मम्मीसोबत काहीच म्हणजे खूपच स्मूथ आहे सगळं, खूपच. सासू नाहीये, छान मैत्रीण आहे. हो खूप. तिला हे माहिती आहे की मम्मीला काय आवडतं खायला, तिला हे माहिती. मला कदाचित पृथ्वीचे चॉईसेस नसतील माहिती तेवढे, पण मला त्यांच्याबद्दल माहिती आहे की त्यांना काय केलं तर ॲज इन त्यांच्यासाठी काय असेल तर त्यांना जास्त आवडेल, किंवा कपड्यांच्याच बाबतीत म्हणू की कशा प्रकारचे कपडे त्या प्रिफर करतील आणि या सगळ्या गोष्टी. ती फर्स्ट मीटिंग कशी होती तुझी पृथ्वीच्या आई बरोबर? आणि पृथ्वी तूही सांग हिच्या फॅमिली बरोबरची फर्स्ट मीटिंग मी हे तुला आवर्जून सांगेन. पृथ्वीला मी हो म्हणण्याआधी पृथ्वीच्या आईला त्याच्या मामीला भेटले होते. सो दादाला तर ऑफकोर्स प्रतीक दादाला माहितीच होतं. प्रतीक दादाला पृथ्वीने माझ्या मते मला विचारण्याआधी दादाला सांगितलं होतं. सो दादाला तसं माहित होतं, पण
पृथ्वीच्या आईला आणि मामीला मी पृथ्वीला ज्या दिवशी हो म्हणाले त्याच दिवशी मी जस्ट भेटून आले होते आणि त्यानंतर माझं झालं की ओके फायनल हे होतं. ओके, तर आधी आईला भेटले असतं. हो. मला ती हो नंतरच म्हणाली. मला म्हणजे त्याच दिवशी म्हणाली ज्या दिवशी आईला भेटली. पण आम्ही माझ्या घरनं निघालो आणि प्रवासात होतो तेव्हा तिला विचारती कसं हो म्हणाली. कसं? म्हणजे काय चला ओके, डोक्यालिटी रे. डोक्यालिटी. So, पृथ्वीला खूप बेसिक प्रश्न विचारला होता की आधी गंमत सांगतो. युजली आम्ही C16 जातो, म्हणजे विक्रोळीवरून बोरिवलीला C16 जायचो. त्या दिवशी आम्ही एक AC बस केली होती, काही 521 काहीतरी 521 का 524 नंबरची, जी बोरिवलीला जाते AC बस. की चांगला दिवस आहे यार, मी आईला भेटवून आणलं हिला असं. आणि तेव्हा दिवाळीची तयारी चालली होती. आम्ही करंजा लाडू वगैरे चालले होते. मला लाडू वळता येतात बरं का. ओके. तर आमचं ते सगळं चाललं होतं आणि ही मम्मीला भेटली आणि छान दोघींच्या गप्पा झाल्या रे. मग आम्ही बस स्टॉपला गेलो, जरा बोललो. मी म्हटलं की काय तुझा विचार आहे सांग. आता 3 महिने होतील बरोबर ना. ऑक्टोबर चालला होता, ऑक्टोबर 30 होती त्या दिवशी. आणि तारखाही लक्षात आहेत त्याच्या. जास्त तिच्या लक्षात आहे. तिच्या तर आम्ही कधी भेटलो होतो आपण पहिला दिवस 22 सप्टेंबर. काय करशील. नाही 22 ऑगस्ट. नाही सॉरी ऑगस्ट पण 22. तर तिथनं आम्ही मग थांबलो, गप्पा मारल्या. म्हटलं तर 3 महिने होतील. म्हटलं आता म्हटलं विचार करायला हवा. म्हटलं तू सांग मला, तुझ्या मनात जे असेल ते. तर ती मला म्हणाली की कळवते मी सांगते तुला, बघू. आणि हो नाही चाललं होतं, उत्तर येतच नव्हतं. मी म्हटलं आज नाही, आज म्हणजे पिच्छा पुरवायचा. काही झालं मागे जायचं. आधी कारण त्याचं म्हणत की ठीक आहे तू वेळ घे, तुला विचार करायला वेळ हवाय, काही हरकत नाही, तू वेळ घे आपण बोलू. पण मग त्या दिवशी त्याच असं की नाही आता तू इथपर्यंत आलीयस, घरापर्यंतही येऊन गेली, आता तर उत्तर मिळायला हवं. त्यानंतर एक असा 5-6 म्हणजे जवळजवळ 2-3 तास जातात मध्ये. कारण C60 ची फ्रिक्वेन्सी कमी होती तेव्हा, तासाला 2 ते 3 बस सुटायच्या. अशा 5-6 गेल्या. अरे आता बसेस पण गेल्या. म्हटलं आता उशीर होतोय. मला म्हणाली घरी जायचं. म्हटलं ठीक आहे, आता जी येईल ती पकडायची. आणि बोरिवलीला जाणारी AC बस आली, त्याचं 100 रुपये तिकीट होतं. 100 का 80 रुपये. पैसे तिच्याकडे होते, माझ्याकडेही होते सुदैवाने. आम्ही दोघांनी 2 तिकीटं काढली. मी म्हटलं मी तुझ्याबरोबर पुढपर्यंत बोरिवलीपर्यंत येतो. ती म्हणाली नाही, बोरिवलीपर्यंत नाही. म्हटलं ठीक आहे, पवईपर्यंत. ती म्हणाली ओके. मग मी पवई IITचं तिकीट काढलं. म्हटलं ठीक आहे, पवईपर्यंत तर जाऊ, कारण ट्रॅफिकमध्ये नाही म्हटलं तरी अर्धा तास मिळतो. हो. बसमध्ये चढलो, तिकीटं काढली आणि AC बसमध्ये बसलो होतो. आणि मला म्हटलं प्राजक्ता काय ते मला सांग. आणि पुढचं प्राजक्ता सांगेल. काय ते सांग आता प्राजक्ता. काही नाही, मी फार बेसिक प्रश्न विचारला होता पृथ्वीला की जर तुला आयुष्यात कधी एक चॉईस करायची वेळ आली, एक सिलेक्शन की इधर मम्मी किंवा प्राजक्ता दोन्ही मधलं, तर तू काय सिलेक्ट करशील. आणि त्याचं उत्तर मला पवई म्हणाला होता तो मला येणार की पवईपर्यंत सोडतो आणि मग मी रिटर्न जाईन. पण तो बोरिवलीपर्यंत आला कारण त्या प्रश्नाचं उत्तर नाही देता आलं त्याला. असं झालं की नाही याचं उत्तर मी नाही देऊ शकत, मी सिलेक्ट नाही करू शकत दोन्ही मधलं. आणि मग त्यानंतर मी उतरल्यावर म्हटलं की ठीक आहे ओके, मी हो म्हणतेय तुला आणि आपण लग्न करतोय, जेव्हा कधी करू तेव्हा करू. कारण एवढाच थॉट होता डोक्यात की जर तो माझ्यासाठी त्याच्या आईला नाही सोडत आहे तर ऑफकोर्स तो इतर कुठल्या मुलीसाठी मला नाही सोडणार. आई गोल तयारच होतो. मी तिला म्हटलं होतं, मी इनफॅक्ट उतरल्यानंतर पण मी तिला म्हणालो की तू प्रश्न फार अवघड विचारलायस, मला वेळ का लागतो ते तुला सांगतो. की का हो म्हणाली ती. मी तिला म्हटलं की सगळं मान्य आहे, पण म्हटलं आई नाही सोडणार रे. मी म्हटलं एक वेळेस आपण आपलं नातं थांबवू. आणि इथपर्यंत आलो होता ना, आपलं नातं थांबवू एक वेळेस, जर आई प्रॉब्लेम असेल तर. कारण आई तुझ्यासाठी बाहेरून बघताना प्रॉब्लेम वाटू शकेल कधीतरी, माझ्यासाठी तो कधीच नाही आहे. मी आयुष्यभर राहणार आहे तिच्यासोबत. तर तिचं असं झालं होतं की हसली, लाजली. ठीक आहे हो म्हटलं काय हो. मग नंतर मी तिला विचारल्यावर तिने मला सांगितलं की सिंपल थॉट आहे ना की एक मुलगा जर आपल्या आईला सोडत नाहीये एका नव्या आलेल्या मुलीसाठी, तर तो मलाही नाही सोडणार. कारण आमचे त्या आधीचे जे काही कॉन्व्हर्सेशन्स होते त्यामध्ये मला पृथ्वीकडून बऱ्याच गोष्टी कळल्या होत्या की काय फॅमिली बॅकग्राऊंड होता, आईने कसं वाढवलंय, कसं मोठं केलंय, सगळंच कळलं होतं. आणि असं झालं की जर इतकं असतानाही तू एखाद्या मुलीसाठी म्हणशील की नाही मी ठीक आहे, तू म्हणतेस तर आई नको, आईसोबत नाही राहायचं वगैरे वगैरे, नको राहूया, तर म्हटलं जर हे होत असेल तर मग कठीण आहे. मग ते कुठपर्यंत टिकेल याची गॅरंटी तूही नाही देऊ शकत, मी नाही देऊ शकत. त्यामुळे
वा, खूप मस्त होतं पृथ्वी. पण हे एवढं सगळं म्हणजे नोकझोक म्हणा ती किंवा आईशी भेटणं आणि ते रिलेशन सुरू झालं, तुम्ही तर लग्न केलं 2024 आत्ता 3-4 दिवसाआधी. मला सांग पृथ्वी, कोर्ट मॅरेज का असे ना, पण ती एक लाईफ चेंजिंग लाईफ टाईम मुवमेंट असते. मिक्स्ड फिलिंग्स, बटरफ्लाय इन स्टमक. मला सांग, लग्नाचा तो दिवस, तो क्षण तुमच्या दोघांकडनं मला कसा होता? लग्नाचा तो क्षण, ती मुवमेंट काय सुरू होतं नेमकं? फोटो बाय द वे खूप सुंदर आले. याचं सगळं श्रेय आमची मैत्रीण प्राची मोरेला जातं. सगळं श्रेय. तिने इतके गोंडू फोटो काढले. हो 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 हो. वा वा. हा तर मला खूपच आवडला. किती गोड दिसताय तुम्ही ह्याच्यामध्ये, खूप छान दिसताय. वा. मी गेलो त्या डीला. म्हणजे असं झालं की यापुढे प्राचीला त्रास कुठल्याच गोष्टीसाठी मी नाही द्यायचा आहे. अचानक, माझी प्राची खूप जुनी मैत्रीण आहे, खूप जुनी, खूपच जुनी. म्हणजे आम्ही एकत्र कॉलेजमध्ये होतो ना, आम्ही 2008-9 पासून एकमेकांना ओळखतोय. आणि मी प्राचीला आजपर्यंत मरणाचा त्रास दिलेला आहे. मी लग्नानंतर जेव्हापासून तिने मला फोटोज दिलेत, मी तिच्याशी इतकं आदराने बोलतोय समहाव. मला इतकं प्रेम आलंय तिच्यावर की काय बोलणार यार, क्या बात आहे यार प्राची. सो त्या दिवशी पण असं झालं की ना, या इतक्या वर्षात जसं मी तुला म्हटलं की आम्हाला सुरुवातीला तर तेवढी ऐपतच नव्हती की रोज नटा, काहीतरी छान दिसा, अशी ऐपतच नव्हती. आता हळूहळू आर्थिकदृष्ट्या थोडे सबल होतोय, काही गोष्टी करता येऊ शकतायत. इतक्या वर्षात मी पहिल्यांदा प्राजक्ताला असं पाहिलंय. हो, पहिल्यांदा. म्हणजे अगेन वक्तशीरपणा फारच अंगात रुळलेला आहे. गोष्टी वेळच्या वेळी व्हायला हव्यात असं सतत वाटतं. कारण माझा एक दादा आहे विनोद गायकर म्हणून, त्याने मला एक वाक्य फार आधी शिकवलेलं आहे. मी जेव्हा त्याच्याकडे घोस्ट रायटिंग करायचो तेव्हा, की एखाद्याचे पैसे खा, वेळ खाऊ नको. कारण पैसे परत कर्जासारखे परत फेडता येतात, वेळ नाही फेडता येत. तर मी ना ते फार ठरवलंय की वक्तशीरपणा ठेवायचा. तरी आज मी 40 मिनिटं लेट आलोच, त्यासाठी सॉरी. पण ते तुला माफ आहे. ठीक आहे, प्राजक्तासाठी तुला माफ आहे. सो लग्नाच्या दिवशी हिलाही, कारण ही सुद्धा कधी नटली नाही ना इतक्या वर्षात अशी. मला अंदाजच तर नव्हता हिलाही की किती अंदाज वेळ नाही. लागणार आहे. आणि आमचं असं ठरलं होतं की हे फोटो नॅशनल पार्कात काढलेले आहेत. त्यांना एक ऑफिशियल लेटर देऊन, त्यांची परमिशन घेऊन, एक कॅमेरा घेऊन काढलेले फोटो आहेत. हे कपडे कोलॅबरेशन्स आहेत. आम्ही खर्चच नाही केला काही. लग्नाच्या दिवशी सकाळी 6:30 आम्ही नॅशनल पार्कात भेटणार होतो. नॅशनल पार्कात भेटून फोटो काढणार होतो आणि 7:15 सूर्यास्त पूर्ण होणार होता. तर मला सूर्योदय पूर्ण होणार होता आणि मला सूर्योदयाच्याच मोमेंट्सचे फोटो हवे होते की आपण जर काढले तर तसेच काढूया असं. ही आली 6:55 ऐगो. आणि मी 6:30 वाजल्यापासून असं वाट बघतोय की आता येईल, मग येईल. आणि मला असं झालं की अरे यार, याला काय अर्थ आहे, मग मला कशाला, मग मी कशाला उठलो, काय अर्थ आहे याला. मग आणि ही आली आणि हिच्यासोबत फोनवर बोलणं चाललं होतं. मी हिला ओरडलो नाही, काही नाही. माझी चिडचिड, माझा एक त्रागा स्वतःच. हिला का ओरडू ना मी, लग्न आज मोठा दिवस आहे आमचा. पण माझा त्रागा सुरू होता आणि हिने दरवाजा उघडला आणि सॉरी म्हणाली, फक्त उघडलं सॉरी. आणि माझं की यहाँ मैं पिघल गया. ती खूपच गोड दिसत होती मी लग्नाच्या सॉरी, तू दिवशी. अत्यंत प्रिटी दिसतेस, मी सॉरी, टेक युअर टाइम, असं झालं माझं. हो, खऱ्या अर्थानं माझ्यासाठी अगेन बघितलं ना की कितीतरी गोष्टी नव्याने उलगडतात. बघ ना, प्राजक्ता अशी सुद्धा दिसू शकते, ती आहेच सुंदर, पण ते एनहान्स केल्यानंतर आणखीन सुंदर दिसते. म्हणजे हिचं सौंदर्य काय न मोजता येणार आहे का भविष्यात? हे असंच मला अवाक करत राहणार आहे का? ह्या लेवलला आलो होतो खरंच. आणि त्या लेवलला, आणि त्या दिवशी मग मी फोटोज काढले. एक फोटो अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे तो नाही आहे, कारण मागे काही हरणं पळत होती. पण आमचं दोघांचंही पृथ्वीवर फार प्रेम आहे, निसर्गावर फार प्रेम आहे, फारच प्रेम आहे. ती सुद्धा बीच क्लिनिंग मोमेंट्सला जाते, मी सुद्धा जातो. झाडं लावणं, त्यांची निगा राखणं, हे सगळं आम्ही करत असतो सतत. आणि ती हरणं जेव्हा आम्ही दोघं उभे असताना अशी पळत अशी दिसली आम्हाला ना, तर आमचं असं झालं की एक आशीर्वाद मिळालाय आपल्याला. काय पाहिजे आता, निसर्गाने दिलेला आशीर्वाद आहे. हरणं रेअरली दिसतात, तिथे आहेत नॅशनल पार्कात, पण ती क्वचित दिसतात अशा ठिकाणी. आणि असे नाही की आम्ही खूप आत गेलो होतो, माणसं असलेल्या एरियात होतो तरीही दिसली ती. तिथे 5-6 हरणं होती, एक बारशिंगी होतं, 4 हरणं होती. तर असं झालं की यार किती गोड यार. मग आम्ही तोच एक प्राण्यांचा जो प्लेझेंटपणा असतो ना, एक छान आल्हाददायीपणा असतो ना, तो घेऊनच मग आम्ही फोटो काढून पुढे ती प्राचीच्या गाडीतून गेली, मी माझ्या गाडीतून गेलो, आम्ही कोर्टात भेटलो, सह्या केल्या. आणि त्या सही करत असताना आमच्या लक्षात येत होतं की आम्ही दोघंही खूप हळवे असल्यामुळे ना आम्हाला कळत होतं की हे माहीत नाही काय घडतंय, कारण हे खूप वर्षांनी घडत होतं. हे पटकन घडलं ना तर त्याची ती मजा माहिती असते आपल्याला.
हे खूप वर्षांनी घडत होतं. त्यामुळे तिनं हुरहुर काय आहे हे कळत नव्हतं. पण एवढं मात्र माहिती होतं की काहीतरी घडतंय. मला आठवत नाही आपण खूप आय कॉन्टॅक्ट केला का त्या काळात. नाही आम्ही कदाचित बोललोही नसू त्या बोललो पूर्ण नाही वेळात. कोर्टामध्ये त्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट होईपर्यंत नाही. काहीच नाही. आम्ही फक्त बॉक्सिंगची मॅच सुरू होण्याआधी बॉक्सर्स जसा हात मिळवतात आणि म्हणतात ऑल द बेस्ट, तेवढंच तसं केलं सह्या होतं. केल्यानंतर आम्ही कॉंग्रॅच्युलेशन एवढंच केलं होतं. त्याच्या पलीकडे काही नाही. कारण आम्हाला माहिती आहे आमची बॉक्सिंग सुरू झाली आहे. आता इथून पुढे आता आयुष्यभरासाठी बॉक्सिंगची मॅच आहे. इतक्या वर्षात माहित होतं की लग्न करायचंय, पण ते कोर्ट मॅरेज करायचंय हेही ठरलं होतं. पण ते कसं असेल त्या पॉइंटला, त्या मोमेंटला काय होईल, कसं घडेल याचा काहीच अंदाज नव्हता. कम्प्लीट क्लूलेस होतो. अगदी ऐक वा. लिटरली साईन करताना हात थरथरत होता. हो. अरे माझी आई एवढं कमाल बोलली आहे ना एक गोष्ट. या सर जेवण ठेवूया जरा. होय होय आपलं. होय. सुरू करा. गरमागरम वडे. ओ बरं घावणे. तर तूही घे आंबोळी. घेतो मी आधी वडा घेतो मग. आमच्या लग्नाची एक गंमत अशी की माझी आई हळदीच्या दिवशी असं म्हणाली, ही पहिली हळद आहे जी संध्याकाळी रात्री 9 वाजता संपलेली आहे आणि लोक आरामात घरात बसलेली आहेत. कारण हळद म्हणजे काय केलं आम्ही, वहिनीने 1 वाटी हळद आणली होती, 1 बॉक्स आणि गुलाब पाणी मिक्स करून, आणि दादा, वहिनी, मम्मी आणि दादाची मुलगी आमची जाई, ह्या चौघांनी मला 2-2 बोटं हळद लावली. दॅट्स इट. तेवढीच हळद. तिच्याही घरी सेम. आई, वडील, भाऊ आणि काका आहे. काकाची फॅमिली म्हणजे अगदीच जवळच. त्यांनी थोडीशी 10 माणसं बस. 9 वाजेपर्यंत आम्ही आवरून आटपून आंघोळी करून छान जेवून बसलो होतो घरात. काही चाललं नव्हतं, व्यवस्थित. खूप साधेपणाने झालं ऍक्च्युली हे. पण ना जसं तू मगाशी म्हणालास की सोशल मीडियावर आपण एखाद्या कपलचा हॅपी फोटो बघतो, आपल्याला काहीतरी असं वाटतं की टाकूयात का फोटो आपण. तुमचे फोटो आहेत पण ना कुठेच तुम्ही काहीच रिव्हील केलेलं नाही आहे. मला सांगा, सोशल मीडियाच्या या जगामध्ये इतकं सिक्रेट किंवा इतकं शांतपणे तुम्हाला हे नातं कसं ठेवता आलं? का तुम्ही इतके वर्ष कधी पोस्ट नाही केलं किंवा रिव्हील नाही केलं कोणामार्फत किंवा कोणा थ्रू? ते काहीच झालं नाही. मॅडममुळे अगेन माझ्या आयुष्यातल्या खूप चांगल्या गोष्टी हिच्यामुळे घडल्यात असं मी सतत नेहमी म्हणत असतो. ज्याच्यात सगळ्यात उच्चस्थानी आहे माझ्या आईच्या असलेल्या इच्छा, ज्या वेळोवेळी जेव्हा मला जमल्या नाही पूर्ण करायला, जेव्हा मी कुठल्या तरी कामात अडकलो आहे, कुठल्या तरी गोष्टीत खूपच व्यग्र आहे, तेव्हा त्या प्राजक्ताने इनिशिएट करून प्रायोरिटी लिस्टवर ठेवून पूर्ण केलं. सोशल मीडियावरती सुद्धा आमचं नातं इतकं आधीपासून माहीत का नव्हतं, कारण हिला ना सोशल मीडियाची एक तिडीक आहे. ती नाही आहे ना? तिला तिडीक आहे, मी तेच सांगतो. ती नाहीच आहे. ती होती सोशल मीडियावर. तिचा एक कॅटरीना कैफचा डीपी असलेला फोटो सुद्धा होता फेसबुकवर काही वर्षांपूर्वी. अगदीच हो. मी 11वी-12वीत असताना असेल कदाचित ते, किंवा त्या आधीच कदाचित शाळेत असताना. त्यानंतर नाहीच वापरलं मी. त्याच्यानंतर तिने कधीच तिला मी सोशल मीडियावर असण्याचाही बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो की कशाला. पण असं होतं की सतत का म्हणजे अपडेट करत राहणं का गरजेचं आहे. आणि मला ते फारच आवडतं. मला अनफॉर्च्युनेटली आपलं काय होतं की आपल्याला सतत लोकांना दिसणं गरजेचं आहे आपण काय करतोय. बरोबर. प्रमोशन्स स्वतःचे करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे की दिखोगे तो बिकोगे असं जे कोणीतरी म्हणून गेलं त्या पद्धतीचं. तिचं असं होतं की काय गरज आहे, तुझ्यात टॅलेंट आहे, तुला काम मिळणार, कशाला. मग आपला एखादा फोटो कळायचं तेव्हा कळेल. बरं हा, कारण असं होतं की ठीक आहे, म्हणजे ज्यांना माहिती असणं गरजेचं आहे त्यांना माहिती आहे, आणखी सगळ्यांना सांगत फिरण्याची गरज नाही आहे त्याबद्दल. त्यांना गरजेचं आहे तेव्हा ते कळेल, तोपर्यंत नाही सांगितलं तरी चालणारच आहे. ते नाही म्हणजे ठीक आहे. पण एवढ्या वर्ष किंवा आता तर 4-5 दिवस झाले लग्नाला, तरीही विचारते, पृथ्वी कोणाची चालते रे जास्त? त्याने खालीच मान घातली डायरेक्ट. प्राजक्ता, कोणाची चालते? दोघांची, खरंच दोघांची चालते. मी जसं मगाशी म्हणाले की दोघंही ठाम असतो ओपिनियनवर की जे करेक्ट आहे ते आहे. आणि असं नाही की ते एकमेकांच्या बाबतीत, अदरवाईजही बाहेर असतानाही आमचं असं होतं की एखाद्या दिसलं की हे चुकीचं घडतंय
तर मग ते चुकीचं आहे तर चुकीचं आहे, तिथे बोललं जातं. सो त्यामुळे त्या बाबतीत खूप क्लिअर आहोत ते आम्ही. चालतं दोघांचं. हो, त्यामुळे दोघांचंही. एखादी गोष्ट कधी कधी मी जर चुकीची केली म्हणजे आम्हाला अगेन परत आमचं झालंय काय ना, आमची ना वैचारिक वेवलेंथ इतकी ॲक्युरेट जुळली गेली आहे ना. लिटरिंग तिला आवडत नाही, रस्त्यावर कचरा टाकणं तिला आवडत नाही. तिची आणि माझी एकच पद्धत आहे, सेम. आम्ही काही खाल्लं की रॅपर्स बॅगेत ठेवतो. कैक मुलं आहेत भारतात अशी जे हे करतात की ते वॉटर बॉटलच्या रखान्यात ते कागद ठेवतात. त्यासाठी वापरलं जातं मी हा, वॉटर बॉटलपेक्षा जास्त. हो. मी किंवा- त्याच्यातच ठेवते ते. किंवा आम्ही झाडं तुटताना नाही पाहू शकत, किंवा आम्ही समुद्र खराब नाही पाहू शकत. आमचं सगळं सेम आहे त्या बाबतीत. सो त्या गोष्टी इतक्या हे आहेत ना, वैचारिक वेवलेंथ वाईज इतक्या ॲक्युरेट जुळल्या गेल्यात ना की आमची मतं पण तशीच ठाम झालेली आहेत. त्यामुळे आम्ही ना खरं तर कधीच दरडावून सांगत नाही एकमेकांना. हा, कळतं ते हां, बोलण्यात. त्यामुळे कोणाची चालते असा मुद्दाच येत नाही. काय होतं, ही गोष्ट बरोबर आहे हे समहाव जो माणूस चुकलाय ना त्यालाही माहिती असतं की मी 1% चुकलेलोच आहे. पण कधी कधी ना इगो क्लॅशेस होतात की नाही नाही मी बरोबर आहे. त्याच्यात ते येतं की नाही नाही तू चूक आहे. त्यामुळे समोरचा माणूस जेव्हा फर्मली सांगतो ना की नाही हे मान्य केलं पाहिजे, आपलं काय ठरलं होतं, आपण कुठल्या नीतिमत्तेने चालतो, आपण कुठल्या विचारसरणीने चालतो, हे जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा मग दोघांपैकी हां. त्यामुळे कोणाचं तरी स्पेसिफिक मी सांगतोय म्हणून हेच कर किंवा तू सांगतेस म्हणून मी ऐकणार, डॉमिनेटिंग असं कोण नाही. काही नाही. डॉमिनन्स नाहीच आहे. नाहीच आहे हां, बिलकुल. भांडणं झाली की जोरदार, पण ती काय डॉमिनन्स भांडणाचा मुद्दा एक असतो ना साधारणपणे, एखादा विषय असतो जो ज्याच्यावर नेहमीच भांडणं होतात. मग मे बी एकच नाहीये ते विषयी बदलत असतात. मी तेच म्हणतोय की जर चुकीचं काहीतरी घडत असेल एखाद्या गोष्टीत माझ्याकडनं तर ती भांडतेच माझ्याशी. फक्त मला ते एक्सेप्ट करायला काही क्षण जातात, काही वेळ जातो, काही तास जातात. आणि माझं असं होतं की हा आता शेवटी उशिरा काय ना माझ्या लक्षात येते हे चुकलेलंच आहे. मग मी ते वाईफ इज ऑलवेज राईट. हा, पण तू आता या तत्वावर विश्वास ठेवायला सुरुवात कर. मी तेच म्हणतो की असं नाहीये. नाही, वेन यू हॅव अ व्हेरी वाईज वाईफ असं पण होतं की नाही समटाइम्स हजबंड इज ऑल्सो राईट. ओके, आपण बिलीव्ह. या मी तेच म्हणतोय की कधी कधी ती सुद्धा चुकते आणि मी जेव्हा तिला म्हणतो ना असं आहे आणि ती मान्य करायला तयार नसते आणि मी म्हणतो नाही हे असं आहे आणि तिच्या लक्षात येतं की हा यार हा बोलतोय ते काही बरोबर वेळा आहे. जसं तू म्हणाला की इगो क्लॅशेसमुळे होतं की नाही तू का म्हणतोयस हे की हेच बरोबर आहे, मला असं वाटतं की हे करेक्ट आहे. पण मग थोडं असं नाही की ते भांडूनच सॉल्व्ह होतं दरवेळी. काही वेळा ते समजावून पण होतं. समजूतदारपणे सांगितलं जातं आणि मग ते पटतं. येस, आणि आपला पार्टनर ना इमोशनली अवेलेबल असणं आपल्यासाठी हे खूप गरजेचं असतं. तुम्ही 11 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतात, आता लग्न केलंय. मला ना एखादं असं मुवमेंट किंवा एक्सपिरियन्स म्हणेन किंवा इन्सिडेंट सांगा की तिथे तुम्हाला ठाम पटलंय की माझी व्यक्ती माझ्यासाठी नेहमी इमोशनली अवेलेबल असते. तर तो काय इन्सिडेंट शेअर कराल, काय घडलं होतं इतक्या वर्षात? मी म्हणेन ते रोज घडतं, कारण आम्ही दोघंही प्रचंड इमोशनल आहोत. रोज घडतं, अगदी काही छोटंसंही आम्हाला ट्रिगर झालं असेल ना इमोशनली, आम्ही काही वेळा फोनवर नाही बोलणार पण निदान एक मेसेज करतो की हे असं असं झालंय. सो अवेलेबल असतो एकमेकांसाठी. आणि फोन कॉल्स ऑफकोर्स उचलणं नेहमी शक्य नाही होत, पण मेसेजेसला रिस्पॉन्ड येतो की ठीक आहे आत्ता नाही पण एक 10 मिनिटात कॉल करतो किंवा 10 मिनिटात कॉल करून बोलू, हे होतं, नेहमी होतं. द बेस्ट वे टू कीप युअर रिलेशनशिप हेल्दी इज टू सिक्युअर युअर पार्टनर अबाउट इमोशन्स. तुम्ही त्याला त्याच्या नात्याबद्दल किती सिक्युअर करता, त्याच्या भावनांबद्दल किती सिक्युअर करता, यातनं तुम्ही तुमचं नातं टिकवू शकता. माझ्यापेक्षा जास्त ही करते. मी खूप गडबडीत तिला कधीतरी फोन करतो, काहीतरी हवं असतं, काहीतरी सांगायचं असतं, इमोशनली अवेलेबल हवं तिने असं वाटत असतं. खूप गडबडीत फोन करतो आणि ती कितीही कामात असली ना, कितीही, ती उचलते, ती फोन कानाला लावते, मी सरांसमोर आहे पण तू बोलत राहा, आणि हे करते ती. मग ती इयरफोन लावते, ती गपचूप सरांसमोर बोलते, पण ती बोलते. पण ॲट द सेम टाइम ती कामात दुर्लक्ष नाही करत. म्हणजे मला फारच कौतुक वाटतं की त्यातही एवढं सगळं करून ती कशी काय बेस्ट एम्प्लॉई ठरते. एवढं सगळं करून कशी काय ठरते. मल्टीटास्किंग. हो, अरे क्रेझी मल्टीटास्किंग आहे तिचं, क्रेझी. वा, पण आता इतकी वर्ष झाली ऑब्व्हियसली, तर हा खरं तर प्रश्न विचारला नाही पाहिजे पण तरीही मी विचारते. मला सांगा, एकमेकांबद्दल उत्तर द्यायचंय. तुमच्या आता पृथ्वीच्या आणि प्राजक्ता स्वभावातला एक एक गुण जो बास आहे तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी, तो स्वभाव गुण कोणता आहे की बास दिस इज इट, असा एक भारी स्वभाव गुण सांगा मला. प्राजक्ता सांगेल पहिले पृथ्वीचा स्वभाव. म्हणूनच मी थांबलोय. मला बरेच आहेत. एक सांग मला भारी की दॅट इज इनफ फॉर यू की बस यही आहे. एम्पथी.
पृथ्वी खूप जास्त एम्पॅथेटिक आहे. सो ती गोष्ट फार, कारण मीही आहे त्यामुळे ते वेवलेंथ अगेन मॅच होण्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण तो एक गुण असणं तो प्रत्येकात असावा. अनफॉर्च्युनेटली काही लोक नसतात, पण ठीक आहे. सो ती एक गोष्ट आहे की एम्पॅथीमुळे असं की नाही, करेक्ट आहे. वा पृथ्वी. मला सगळंच आवडतं तिच्यात, सगळेच गुण. पण त्यातल्या त्यात जी गोष्ट मला नेहमी इन्स्पायर करते, प्राजक्ता माझी गर्लफ्रेंड नसती, माझी बायको नसती, तरी एक व्यक्तिमत्व म्हणून मला या गोष्टीने नेहमीच इन्स्पायर केलेलं आहे. ही ना खूप महत्वाकांक्षी आहे, थांबत नाही. काही जण म्हणतात की थोडं थांबूया ना, थोडा वेळ आराम करूया ना आणि मग पुढचं काम करूया. ही नाही करत असं. ही इतक्या चिकाटीने हिच्या महत्वाकांक्षा पूर्ण करत असते ना, इतक्या चिकाटीने. ऍक्टर म्हणून किंवा ह्या फील्डमध्ये काय ना, आम्हाला एक अपर हँड मिळतो कलाकारांना, की नाव झालं, चेहरा झाला ना, की गोष्टी थोड्या बहुत पद्धतीने सोप्या होतात. कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या सामान्य माणसाला त्या कधीच सोप्या नसतात. रोज नवा स्ट्रगल असतो आणि असतोच. कॉम्पिटिशन. आज मी कितीही गाडीतनं फिरलो तरी ती ट्रेननेच कामाला जाते. ती मला म्हणत नाही की तुम्हाला गाडीने सोड, ती तिचंच करते. पण ह्या सगळ्यात ना, तिने गेल्या 11 वर्षात ज्या पद्धतीची उंची गाठली आहे ना, हे खूप डिफिकल्ट आहे. आणि प्रामाणिकपणे काम करतो, कारण ती महत्वाकांक्षी आहे. तिला माहिती आहे की मला हे अचीव्ह करायचं आहे. तिचे गोल सेट्स आहेत. इनफॅक्ट आमचे आणखीन काही टार्गेट्स आहेत जे आता मी सांगणार नाही तुला. ओके. आम्ही 120 कोटीचं घर बघून आलोय. ओ, बघून आलात? हा, आम्हाला ते घ्यायचंय. घेणार ना तुम्ही? घेणार. आम्हाला ते घ्यायचंय. आम्ही कधी घेऊ, त्याचं काय करू, तिथे कोण राहील, काही माहिती नाही. आम्ही बघून आलात फक्त. कोणामुळे? हिच्यामुळे. की महत्वाकांक्षी. तिला चाळीत राहिली ना मी 10 बाय 10 मध्ये, तू सुद्धा आश्रित, हरकत नाही, मोठं. हे काय उडी आहे. म्हणजे असं होतं की ठीक आहे, ते कदाचित वेळ लागेल त्या गोष्टीसाठी, पण ते होईल. होप्स ठेवण्यात काय वाईट आहे, मॅनिफेस्ट करण्यात काय वाईट आहे. त्यामुळे आता तूच मला सांग, कशी नाही आवडणार ही गोष्ट. खूप मस्त. म्हणजे प्राजक्ताना मला खूप सरप्राईज करते तिच्या प्रत्येक उत्तरातला. एक ही सेड की रहस्य आहे आणि तितकीच सरप्राईज मी होते. बरं, छान छान तर तुम्ही आता मला सांगितलं. आता मला सांगा, स्वभावातला एखादा गुण जर बदलायची संधी मिळाली तर काय बदलाल एकमेकांच्या स्वभावातलं आत्ता या मोमेंटला? मी नाही बदलणार. काहीच नाही बदलणार? गॉड. मला ती तिच्या गुणदोषांसहित हवी आहे. काहीच नाही बदलणार? काहीच नाही. मग मला माझ्या आयुष्यातले रहस्य कसे मिळतील, जे मला दररोज वेगळ्या पद्धतीने माझ्या समोर जी प्राजक्ता येते ती कशी मिळेल? या आजपासून 10 वर्षांनंतर मी पुन्हा एकदा या दोघांचा इंटरव्ह्यू करणार आहे आणि मी सेम प्रश्न त्यांना विचारणार की काय बदललं, काय बदलायला आवडेल. याचं उत्तर मला आता पण द्यायला आवडेल की या आधीची 10 वर्ष, 11 वर्षांपूर्वी आमचं नातं जुळलं होतं 30 तारखेला. काल त्याला 30 तारखेला 11 वर्ष पूर्ण झाली. या 10 वर्षात मी कधी अपेक्षा नाही केली की तिने त्यातला एखादा गुण बदलावा. तर पुढच्या 10 वर्षात पण नाही, कधीच नाही. 2034 भेटूया. अगदी मी 2034 मध्ये त्यांच्या 120 कोटीच्या घरामध्ये हाय इंटरव्ह्यू करायला येईन. राजश्री मराठी मॅनिफेस्टेशन. येस, त्या घरात इंटरव्ह्यू करायला येईन मी आणि मी सेम प्रश्न विचारणार आहे. हा वा वा वा. पृथ्वी बघा 2034. अगदी बिनधास्त. तेव्हा मी हा प्रश्न विचारणार हो आहे. आणि त्या प्राजक्ताने बनवलेलं असं छान लंच करूया आपण त्या घरामध्ये. प्राजक्ता, काय कुठला गुण बदलशील स्वभावात? कुठलाच नाही. कारण मी म्हटलं की एकत्र ग्रो झालोय, सो गोष्टी एक्सेप्ट करतच मोठे झालोय. त्याच्यामुळे गोष्टी खटकत नाहीत की ठीक आहे हे असं आहे, पण मग त्याच्यावर ऑल्टरनेटही असू शकतो. सो खटकत नाही काही कधीच. नाही पटली एखादी गोष्ट तर ऑफकोर्स सांगितली जाते, पण ती त्रासदायक नसते. चालेल, वेळ लागेल कदाचित ते वर्कआउट करायला, पण चालू शकतो, काही हरकत नाही. वाह, खूप मस्त. पण मी हे आता जे म्हणाली ना ते लवकर खरं होऊ देत आणि मला 2034 मध्ये यायला मिळू देत तुमच्या 120 कोटीच्या घरात. छान इंटरव्ह्यू करत तुमची 2-3 चिल्ली पिल्ली भारी. पण काय म्हणजे आता मी तुम्हाला ऍक्च्युली हनीमून प्लॅनिंग विनिंग नाही विचारणार. मला आजवरची बेस्ट डेट सांगा. तुमची बेस्ट डेट कोण प्लॅन करतं आणि कोणती होती? म्हणजे छान आहे ना बस स्टॉपवर बसून गप्पा मारणं किंवा ओबेरॉय मॉलच्या बाहेर बसून गप्पा मारणं.
ह्याच्या नंतर म्हणजे आता आपल्याकडे छान पैसे येत आहेत, आपण छान कमवतो, आता आपण डेट अफोर्ड करू शकतो, त्या कुठे गेला होतात पहिल्यांदा? कुठेच नाही. आमच्यासाठी एव्हरशाईनच्या खाली तो सायकलवर मके विकणारा माणूस आमचा क्युपिड आहे. अमूलच्या दुकानातले ते काका, त्यांचं नाव मला आता आठवत नाही, पण ते त्यानंतर एक बरीच वर्ष पृथ्वीच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि ते विचारपूस करायचे की कसे आहात तुम्ही, तुमचं काय सुरू आहे. कारण त्यांनी ठाकूर विलेजमध्ये त्यांचं शॉप होतं, ते अमूलचं एक आउटलेट होतं, जिथे आम्ही चॉकलेट आईस्क्रीम खायचो. ते त्यांना पाठ झालं होतं की ही 2 मुलं येतात, इथे बाहेरच्या टेबलावर बसतात, एक स्कूप आईस्क्रीम घेतात आणि एका आईस्क्रीममध्ये दोघं चमचे बुडवून खातात आणि जातात, काही करत नाही, गप्पा मारतात, हसतात, खिदळतात, जातात. याच्या पलीकडे बेस्ट डेट काहीच नाही माझ्यासाठी. अजूनही गिव्हन अ चॉईस की डेटवर कुठे जायला आवडेल तर मी म्हणेन आईस्क्रीम आईस्क्रीम. हो. खूप मस्त यार, व्हेरी डाऊन टू अर्थ, खूप छान आहे. सो दिवाळी आहे आणि आपण दिव्यांचा सण म्हणतो. तुझ्या आयुष्यात खूप लाईट आलीच आहे, ऑलरेडी तुझ्या आयुष्यात उत्तम लाईट आलेली आहे. आज या निमित्ताने म्हणाले मी तुम्हाला, दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांना काहीतरी प्रॉमिस करा. तर ते प्रॉमिस काय असेल? अदर दॅन 120 कोटीचं घर, ते तर होणारच आहे, जिथे मी येणारच आहे. एकत्र काय प्रॉमिस कराल एकमेकांना? मला माहिती नाही मी तिला आता आणखीन काय देऊ शकेन, कारण अगेन प्रायोरिटी लिस्टवर सगळ्यात आधी खूप सगळं देणं माझ्या आईसाठी आहे. मला तिचं खूप देणं लागतं, तर मी ते करणार. पण ॲट द सेम पॉईंट मला असं वाटतं की मी प्राजक्ता तुला काय देऊ इच्छितो किंवा देईन भविष्यात, आणि याच्याबद्दल मला खूप खात्री आहे की मी तुझा अनादर कधीच नाही करणार. मी आदर करीन. माझं कदाचित प्रेम तसूभर कमी असेल, पण आदर जास्त असेल. शिवलरी मी जी आजपर्यंत जपली आहे, जी मला तुझ्या बोलण्यातनं, माझ्या आईच्या संस्कारातनं मिळत गेली आहे, ती पण मी तशीच कायम ठेवीन. आणि जितका आदर मी माझ्या आईचा करतो, माझ्या कुटुंबियांचा करतो, तितकाच तुझ्या कुटुंबांचा करणं हा माझा शब्द आहे. खूप मस्त. प्राजक्ता काय प्रॉमिस करशील? पृथ्वीची खूप स्वप्न आहेत, खूप. आणि पृथ्वी असंही होतं की काही वेळा रोज पृथ्वी काहीतरी नवीन गोष्ट सांगतो की हेही हवंय, हेही करायचं, हेही करायचं. प्रॉमिस करते की तुझी ती सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर सपोर्ट करेन. आई ग, खूप मस्त. मला फार आवडला आजचा एपिसोड. म्हणजे मी जेन्युअनली माहिती आहे, मी दोघांबद्दल एक थोडी बेसिक इन्फॉर्मेशन, पृथ्वीला तर मी ओळखतेस, तुला मी अजिबात ओळखत नाही. मी बरं वाचून आले, पण म्हटलं मी प्रयत्नच नाही केला कोणाला तरी संतूला आपला कॉल करून विचारायचं, संतू काय आहे जरा मला थोडं सांग, किंवा विशाल आला होता, मी प्रयत्नच नाही केला. मी म्हटलं जे काही आहे ते मी टेबलवर त्या दोघांकडनं ऐकीन, कारण ना ते नाविन्य असतं आणि ते तितकं छान वाटतं. मी खूप जास्त कनेक्ट झाली आहे तुमच्या दोघांशी, यामुळे छान विचार आहेत, छान स्वप्न आहेत, ती सगळी पूर्ण होऊ देत तुमची. 2034 लक्षात ठेवा. आपला इंटरव्ह्यू, 120 कोटीचं घर आणि लंच तुझ्याकडनं, तू बनवलेलं. थँक्यू सो मच. खरंच खऱ्या अर्थाने ही दिवाळी स्पेशल झाली आहे, प्रेक्षकांसाठी सुद्धा. ऑल द बेस्ट. नांदा सौख्य भरे. थँक्यू सो मच दर्शना. आणि थांबूया आता आणि लंच संपवूयात आपण. येस, ॲब्सोल्युटली. अजून काय काय ऑर्डर करूया नव्या नवरीसाठी? अगदी. थँक्यू प्राजक्ता, आणि खूप मजा आली तुला भेटून. थँक्यू. सुंदर दिसतेस तू, खूप गोड आहेस. थँक्यू सो मच.